नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि सॅटर्डे आहे. तर आज मी 5:30ला उठले होते कारण इकडे 5:30 वाजताच उजाडतं, परंतु घरातनं निघावं वाटत नव्हतं. निघता करता 6:15 झाले. तर सूर्य अगदी वरती आला, तुम्हाला दाखवलंच मी आता. तर आत्ता मी वॉकला आली आणि आज दिवसभर भरपूर सारे कामं आहेत, तर मी तुमच्यासोबत शेअर करेलच आज. तर इथे मी बाहेरून आले, म्हणजे वॉक वगैरे करून आल्यानंतर अंघोळ वगैरे केली आणि इथे चहा ठेवला होता कारण चहा पिण्याची क्रेविंग झाली. सो त्यानंतर मी इथे जे माझे रात्रीचे भांडे होते वॉश करून ठेवलेले, तर ते सगळे लावून घेतले कारण त्या जागेवर ठेवले ना की पटकन सापडतात. तर इथे चहाही रेडी होता आणि मला काय झालं आहे काय माहिती, 1-2 दिवसापासून ना म्हणजे शुगर टी किंवा जॅगेरी टी मी म्हणजे मला नको वाटते प्यायला. तर इथे मी ना रात्रीचं सूप राहिलं होतं माझं, म्हणजे मी दुधी भोपळ्याचं सूप बनवलं होतं, थोडंसं तोफू घातलं होतं त्यामध्ये. तर ते मला खूप आवडलं होतं आणि ते जरा राहिलं होतं, तर ते मी ब्रेकफास्टमध्ये घेतलं आणि सर्वांसाठी पोहे बनवले होते ब्रेकफास्टमध्ये. त्यानंतर आम्ही सगळेजण अंघोळ वगैरे करून निघालो होतो बाहेर. आम्हाला जायचं होतं शॉपिंगला, गाऊचा वाढदिवस येतो आहे, तर गाऊच्या वाढदिवसाची शॉपिंग करायची होती आम्हाला. तो स्वतःच करताय बर्थडे शॉपिंग. काय चाललंय करायला आपण? बर्थडेची शॉपिंग. माझा बर्थडे डे आफ्टर टुमॉरो आहे. हॅलो राघव, तुला चालवायचंय गाडी? गाडी चालवायचंय तुला? जायचं डॅडी गाडी चालवायला? डॅडी बरोबर चालव जा. चालायचं हॅलो कर. हॅलो हॅलो. डॅडीचे फोन करायचे. आपण फिरायला चाललोय सांगतोय तू. की पण आहे तुझ्याकडं? आणि गाडीचा एक टायर पंक्चर आहे, तर त्याने काय होतं की सारखीच एअर फिल करावी लागते आम्हाला टायरमध्ये. आणि म्हणजे पंक्चर काढायला पण जायचं आहे, परंतु वेळ भेटत नाही आहे किंवा कंटाळा करतो आम्ही. तर एक आठवड्याने म्हणजे दर आठवड्याला आम्हाला एअर भरूनच कार घेऊन जावी लागते. कुठे बाहेर जायचं असेल तर लगेच नाही एअर निघून जात, परंतु एक आठवड्याभरामध्ये तर निघूनच जाते. आणि इथे माझ्या मिस्टरांनी कारला म्हणजे टायरला एअर फिल केल्यानंतर आम्ही निघालो होतो ड्रीमलँडला. तर आम्हाला व्हेजिटेबल शॉपिंग करायची होती. व्हेजिटेबल खूप महाग आहेत. मी घाईघाईमध्ये तुमच्यासोबत म्हणजे जे रेट आहेत तर ते शेअर नाही केले, माझ्याकडनं राहिले, परंतु मी तुमच्यासोबत पुन्हा कधीतरी नक्की शेअर करेल. इथे चॉकलेट सेक्शन आहे ड्रीमलँडचा. तर आम्हाला बर्थडेसाठी काही चॉकलेट्स वगैरे घ्यायचे होते, रिटर्न गिफ्ट्स वगैरे घ्यायचे होते. तर इथे आमची शॉपिंग ऑलमोस्ट झाली होती आणि मला जिरा कसारा राईस देखील घ्यायचा होता, तर तोही मी घेतला होता तिथनंच. गावची तब्येत बरी नाही आहे ना? राघव कुठे आहे? आता बंद करायचं. Wow.
चिकनसोबत प्रॉन्स देखील आणले होते. तर प्रॉन्स क्लीन करून दिले होते, परंतु आतमध्ये ज्या दोऱ्या असतात ना प्रॉन्सच्या, तर ते काढून देत नाहीत. तर त्या आल्यावर मी घरी आल्यावर काढल्या. तर त्याला मला ऑलमोस्ट लागला होता जवळजवळ अर्धा तास. त्यानंतर मी इथे मॅरिनेट करून ठेवणार होते प्रॉन्स, कारण प्रॉन्सची भाजी मॅरिनेट केली तरच छान लागते. तर इथे मी आलं लसणाची पेस्ट घातली होती आणि सोबतच हळद आणि थोडंसं मीठ घातलं, छान मिक्स केलं आणि एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये ठेवून देणार होते. हँड वॉश कर. चुचू करा. चुचू. चुचू बस बस. तू हँड वॉश कर. तू हँड वॉश कर, मम्मा करते ते. बंद कर. ते नको. बस ना बाळा. 6. नाव नाव काय आहे? चल. आणि मी चिकन शिजवताना अजिबात पाणी घातलं नव्हतं, परंतु वरून मी प्लेटमध्ये खूप सारं पाणी ठेवलं होतं. तेच पाणी खाली उतरतं. एक मीडियम गॅसवरती तुमचा म्हणजे शिजवायचं आहे तुम्हाला चिकन. आणि हे वरून उतरलेलं खाली जे पाणी असतं ना, ते टेस्टलाही खूप छान लागतं. तुम्ही जर तसंच वरून टाकाल गरम पाणी, तर तेही टेस्टला एवढं छान लागणार नाही, एवढं छान लागतं टेस्टला. आणि राघवला आणि गाऊला दोघांनाही त्याचं पाणी आहे तर खूप आवडतं. तर मी राघवलाही सूप बनवून देते, तुम्हाला दाखवते वेळेस मी पुढे कसं बनवणार आहे राघवचं सूप. आणि इथे ना लगेच फोडणी देऊन घेत होते. अजून थोडंसं शिजायचं राहिलं होतं चिकन, तरी इथे मी फोडणी बनवत होते. सकाळी जाताना मी मसाला काढून गेले होते, कारण मला माहिती होतं मी दुपारी नॉनव्हेज वगैरे बनवेल, घेऊन येईल बाहेरून. तर इथे मी तेलामध्ये छान फोडणी देऊन घेतली. घरचा मसाला घातला होता, मी चिकन मसाला वापरत नाही, धना पावडर वगैरे. आणि इथे जो काळा मसाला मी बनवते ना नेहमी, तर तोच वापरलेला आहे, वेगळं काहीच वापरायचं नाही आहे. जेवढं तुम्ही साधं बनवाल ना, जेवढं सिंपल असेल तेवढं टेस्टलाही खूप छान लागतं. तर इथे माझं चिकन छान शिजलं होतं. तर याला आमच्याकडे खारं चिकन म्हणतात आणि मी मुलांसाठी वेगळं काढून ठेवलं होतं. तर गाऊ आणि राघव दोघंही हेच खातात, त्यांना मसालाच मी देत नाही. आणि राघवला तर मी यातलं जे पाणी आहे त्याच्यामध्ये चिकनचा जो सॉफ्ट पार्ट आहे तर तो थोडासा स्मॅश करून देते, तर तो चमच्याने छान खातो. आणि इथे उरलेलं होतं तर ते मी माझ्या भाजीमध्ये घालून दिलं. इथे चिकन करी ची तयारी मी आधीच करून ठेवली होती, तुम्हाला दाखवलं होतं, परंतु या कढईमध्ये बसणार नव्हतं ते, त्यामुळे मग मी काय केलं की दुसऱ्या पॉटमध्ये शिफ्ट केली भाजी. आणि तुम्ही जर वजन कमी करताय ना, तर तुम्ही हे जे खारं चिकन आहे तर ते तुम्ही थोडंसं 100 ग्रॅम शिजलेला भात घेऊन त्याच्यासोबत खाऊ शकता, किंवा एका छोट्या भाकरीसोबत खाऊ शकता, एका छोट्या चपातीसोबत खाऊ शकता. तुम्ही चिकनचे 5-6 पीस घ्या आणि त्यासोबत त्याचा जो रस्सा आहे तर तोही घ्या, तर खूप छान लागतं आणि त्याने वजनही तुमचं कमी होतं, तुम्हाला लवकर भूकही लागणार नाही त्यामुळे. तर इथे झाली होती जेवणाची तयारी सुरू. कांदा वगैरे कट करून लागतो आम्हाला, त्यासोबत लेमनही लागतं. आणि मी गाऊला जेवायला देणार होते लगेचच. गाऊची थोडीशी तब्येत ठीक नव्हती, तिला फीवर येत होता, परंतु ती आता व्यवस्थित आहे, कारण वाढदिवस आहे तिचा, त्यामुळे तिला मी पटकन नीट केलेलं आहे, लक्ष दिलं जरा जास्त तिच्याकडे. तर इथे मी गाऊसाठीच खारं चिकन आणि एक भाकरी देत होते गाऊला. तर तीही खाल्ली नाही तिने ॲक्च्युली, कारण तब्येत ठीक नसल्यावर माणसांना आपल्याला खावं वाटत नाही. तर अशा प्रकारे इथे गाऊची प्लेट होती आणि तिला लगेचच दिलं होतं. मला राघवला सूप बनवायचं होतं आणि खाऊ घालायचं होतं, त्यामुळे मग मी जरा लेट घेतलं. आणि इथे अशा प्रकारे मी सॉफ्ट पार्ट आहे सूपमध्ये, म्हणजे आपला जे खारं चिकन आहे त्याच्यामध्येच मी सॉफ्ट पार्ट टाकला आणि स्मॅश करून राघवला चमच्याने पाजला होता. तर इथे आपली भाजी देखील रेडी आहे, तुम्ही पाहू शकता. तर सर्वांनी जे चिकन खातात त्यांनी जेवायला या. हॅलो, कुठे चाललो आपण? फोटो काढायला. आली. केक बुक करायला. अजून
फूड बुक करायचं. फूड ऑर्डर करायला. आणि दुपारचं जेवण वगैरे झाल्यानंतर मी आणि राघव झोपले होते. गावला काही झोप येत नाही आणि माझे मिस्टरांचंही टी व्ही पाहायचं काम चालू होतं, परंतु मला आराम केला की पुढच्या कामांना म्हणजे जरा उत्साह येतो. डॉक्टर डॅडीला चेक करते. गो गाव अंकलकडे बघ. तू पण समोर आम्ही आहे. तू पण सरळ बसा. स्माइल राघव. तिकडं बघ, तो दीदी मामाकडे बघ. स्माइल करा. मामाकडे बघा. अच्छा स्माइल करा. स्माइल. मला बघा. स्माइल. यानंतर आम्ही गेलो होतो केक बुक करण्यासाठी. तर इथे सेलिब्रेशन म्हणून एक शॉप आहे, तर तिथेच आम्ही केक बुक केला होता गावच्या बर्थडेसाठी. आणि त्यानंतर आम्हाला नूडल्स ऑर्डर करण्यासाठी जायचं होतं, तर हक्का नूडल्स ऑर्डर केले होते. आणि बाहेरून आल्यानंतर लगेचच कुकिंगची तयारी चालू झाली. तर मला काही भूक नव्हती. मी पीनट चिक्की घेतली होती बाहेरून येता येता, तर ती थोडीशी खाल्ली होती. त्यामुळे म्हटलं की आता नाही जेवलं तरी चालेल. आणि दुपारी मी इथे प्रॉन्स जे मॅरिनेट करून ठेवले होते फ्रीजमध्ये, तर ते इथे मी तेलामध्ये छान फ्राय करून घेणार होते. आणि याच्यातलेच काही प्रॉन्स मी दुसऱ्या दिवशीसाठी ठेवणार होते फ्राय केलेले, कारण मला भूक नव्हती परंतु मला प्रॉन्स खायचे होते. मग मी म्हटलं की दुसऱ्या दिवशी खाईल. तर इथे मी छान थोडंसं पाणी वगैरे घालून ते फ्राय केले. आधी तेल घालून फ्राय केले, नंतर ते जरा ड्राय झाल्यानंतर थोडंसं पाणी घातलं, कारण मला याची ना एक पातळ जास्तही पातळ नाही परंतु अशी म्हणजे थोडंसं पाणी असलेली भाजी बनवायची होती कांदा टोमॅटो घालून. तर इथे मला दुसऱ्या दिवशीसाठी लागणारे मी बाजूला काढून ठेवले. आणि इथे मी तेलामध्ये कांदा घातला, टोमॅटो घातला. आणि तुम्हाला अद्रक लसणाची पेस्ट घालायची असेल तर तुम्ही घालू शकता, परंतु मला नव्हती घालायची, कारण मी ऑलरेडी मॅरिनेट करताना खूप सारी अद्रक लसणाची पेस्ट आहे तर ती घातली होती. त्यानंतर मी इथे सॉल्ट आणि टोमॅटो घालून घेतला आणि थोडंसं म्हणजे एक गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेतलं. त्यानंतर त्याच्यामध्ये मसाले ॲड करायचे, फक्त लाल तिखट, धना पावडर आणि अजून तुम्हाला हळद वगैरे ॲड करायचे, दुसरे कोणतेच मसाले ॲड करू नका. आणि छान हे परतून घ्यायचं आहे, थोडंसं एकजीव होईपर्यंत शिजवून द्यायचं आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी घालून थोडेसे प्रॉन्स घालून घ्यायचे, जेवढे तुम्हाला बनवायचे तेवढे. त्यानंतर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पुन्हा मीठ चेक करून पहा. आणि त्यानंतर तुम्हाला जेवढी ग्रेव्ही पाहिजे तेवढं पाणी घालून घ्या आणि छान बॉईल होऊ द्या. तर इथे राईस आणि भाकरी होती दुपारची, त्यामुळे मी थोडासाच राईस लावला होता. आणि इथे आपली भाजी तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. तर प्रॉन्स हे प्रोटीन रिच असतात, त्यामुळे तुम्ही आठवड्यातनं किंवा 15 दिवसातनं एकदा तरी खाऊ शकता. इथे जेवणाची तयारी झालेली आहे. गाऊला जेवायला दिलं होतं, इथे भाकरी वगैरे आहे आणि नवीन भात लावला होता कुकरमध्ये, तोही आहे. दुपारचं चिकन देखील होतं आणि दुपारचा भात देखील राहिला होता, तर तोही होता. नमस्कार मंडळी, आणि आता वाजलेत 11:15. तर सगळ्यांचं जेवण वगैरे झालंय आणि प्रॉन्स करी बनवली होती आत्ता मी. तर सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर मी सगळं आवरून ठेवलं. उद्या कुकूचा बड्डे आहे. कुकू म्हणजे कियारा, माझ्या मैत्रिणीची मुलगी. तर उद्या आम्हाला तिकडे जायचं आहे आणि परवा दिवशी गाऊचा वाढदिवस आहे. तर उद्या मी गाऊच्या वाढदिवसाची जी काही प्रिपरेशन म्हणजे काय काय खरेदी केलेली आहे आज, तर तुमच्यासोबत शेअर करेल पटकन. आणि सोबत वाढदिवसालाही जाऊ आम्ही. आणि सोबतच आत्ता झोपायची तयारी चालू आहे. गाऊचा थोडासा स्टडी घ्यायचा आहे, कारण गाऊचा पेपर आहे एक फ्रेंड्सचा, तर तो आहे ट्यूजडेला आहे. त्यामुळे थोडासा आता स्टडी घेईल, कारण बड्डेमुळे ती एवढा स्टडी करत नाही आहे, लक्ष नाही तिचं स्टडीमध्ये. सो मी काय करते की रोज थोडा थोडा वेळ, अर्धा तास पाऊण तास बसवते तिला स्टडी करायला. त्यामुळे काय होतं की तिलाही आठवतं आपण काय मिस करतोय किंवा काय नाही ते.
तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.